हे हाय, वेलकम टू माय चॅनल. मी अनिता चव्हाण. तर माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज मी एक संक्रांती स्पेशल लुक करत आहे. तर त्यासाठी मी ब्लॅक कलरची साडी सिलेक्ट केलेली आहे आणि मी हा मेकअप खूप नॅचरल आणि ड्यू फिनिशवाला करत आहे. तर तुम्ही बघू शकता मी CTM करून घेतलेले आहे अगोदर, आणि त्याच्या अगोदरही मी पहिला आपले जे हेअरस्टाईल करायचे आहे त्यासाठी हेअर प्रिपेअर करून ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर मी CTM करून मेकअप स्टार्ट केलेले. आणि मेकअप ही करायला मला जास्त वेळ नाही लागला, कारण मॉडेल जी होती ती खूप क्यूट छान होती आणि तिचं मेकअप करायला खूप वेळ लागलेला नाही आहे मला. आणि मेकअप छान असं झालेलं आहे माझा. आणि रिंग लाईट जी लावली होती त्यामुळे त्याचा ब्राईटनेस मी वाढवलेला होता. सो त्यामुळे थोडंसं हे असं आपल्याला दिसते. पण नंतर तुम्ही लुक बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला लुक कसा वाटला. आणि त्यानंतर जो मेकअप तिचा आहे तो कसा वाटतो हे सांगा. कारण आणि तिचे हे तुम्ही जे लॅश बघताय, मी तिला लॅश लावलेली नाही, लेन्स पण नाही यूज केल्या. तिच्या रिअल लॅशेस आणि तिच्या लॅश एवढ्या मोठ्या होत्या, खूप सुंदर होत्या. मस्करा लावला त्यानंतर तिला लॅशची गरज पण नाही वाटली, एवढे छान सुंदर मोठ्या होत्या. आणि मेकअप पूर्ण मी डन केला होता आणि ज्वेलरी माझी बाकी होती. त्यानंतर मी हेअरस्टाईल करायला घेतली. मग हेअरस्टाईलमध्ये मी तिला मेसी बन करणार होते. त्यासाठी मी मस्त पहिला फ्रंट करून घेतला, देन पाठीमागे कर्ल्स करायला स्टार्ट केले. कर्ल्स माझे पूर्ण करून झाल्या आणि फक्त मला त्या कर्ल्स टक करायच्या होत्या आणि माझा बन हा रेडी होणार होता. तर त्यासाठी मी पटापट ह्या गोष्टी करून घेतल्या आणि फायनल लुक तुम्ही आता बघा. तुम्हाला कसा वाटला माझा हा लुक केलेला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे शूट जे आहे ते मी टेरेसवरती केलेलं आहे आणि त्यानंतर मंदिरातही जाऊन शूट केलेले. आणि ज्वेलरी होती ते हलव्याचे दागिने माझी मैत्रीण आहे, तिनेच ती कस्टमाइज केलेली. ती स्वतः ती कस्टमाइज करून विकते. तर पुण्यामध्ये आम्ही राहतो, तर पुण्यातूनच तुम्हाला जे काही ज्वेलरी ऑर्डर करायला लागेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर मेकअपसाठी ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. मी पुण्यातच राहते. कसा वाटला लुक हा मला नक्की सांगा, कमेंट करा. Thank you for watching for this my video. Bye bye.